तर जय भीम मित्रांनो, मी चैतू. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची सकाळ थोडी स्पेशलच होती. म्हणजे उठल्या सकाळी थोडं जास्तच फ्रेश वाटत होतं. आणि मग उठले आणि एकीकडे भात चढवला गॅसवर आणि स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायच्या आधी गॅस क्लीन करून घेतला. गॅस क्लीन असला की स्वयंपाक करायलाही भारी वाटतं आणि घरातही फ्रेश वाटतं. सो सगळ्यात आधी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी काम म्हणजे गॅस क्लीन करून घेणं. तर ही कालची भिंत मी तुम्हाला दाखवली होती. तर मला काही लोकांनी असं विचारलं की भिंत अशी कोण पेंट करतं, तर मी करते, कारण माझ्याकडे ब्रश नव्हता. मी विदाऊट ब्रश हाताने पेंट केली. तर असो, सकाळी मग भाजीची तयारी करायला घेतली. इकडं सगळं साहित्य काढून घेतलं आणि भाजीला फोडणी द्यायला घेतली. तेल गरम झाल्याच्यानंतर त्यात जिरी मोहरीचा तडका टाकला, आलं लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर टमाटर वगैरे टाकून त्यात बेसिक मसाले घातले आणि इकडं हा खिचडी मसाला टाकला. तर मला तुम्ही म्हणत असाल की भाजीमध्ये खिचडी मसाला कोण टाकतं, तर हो, मी टाकते. खूप छान टेस्ट येते भाजीची. सो एकीकडे भाजी शिजायला ठेवली, तोपर्यंत इकडं चहा उकळून घेतला आणि इकडं चहा उकळते तेवढ्यात बबड्यात येऊन घरी बसला होता. तो मला कामावर सोडायला थोडा आधीच येतो. मग त्यालाही जायला उशीर होतो, त्याच्यामुळं तो लवकरच येऊन बसतो आणि मग मला कामावर सोडतो. त्याच्यानंतर इकडं पुट्टी थापण्याचं काम चालू होतं. तर इकडं हसत हसत मी पुट्टी थापत होते. त्या पुट्टीचा एवढा सुंदर वास येतो. पुट्टी म्हणजे खरंच पुट्टी नाही तर पावडर. तर पावडर लावून घेतली आणि एवढा सुंदर वास येत होता की खूप फ्रेश वाटत होतं. त्याच्यानंतर हे असे केस मोकळे सोडले आणि बघितलं आरशात, तर हे झाडूसारखे दिसत होते. झाडू म्हणजे एकदम झाडाचे पानासारखे दिसत होते. तो माझे केस थोडेसे इग्नोर करा. आणि मी कधी पार्लरमध्ये जात नाही, कारण मला आवडतच नाही पार्लरमध्ये जाऊन केसांची ट्रीटमेंट घेणं वगैरे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मग तसेच कसे तरी विंचरून घेतले. आणि काल माझी लिपस्टिक संपली होती, तर आज ही नवीन घेऊन आले होते म्हणजे माझ्या एका ताईने गिफ्ट केली होती. सो तीच सामानामधून काढली आणि तीच ब्लेंड करत होते. ती एवढी सुंदर ब्लेंड होते, एवढी स्मूथ ब्लेंड होते की समजतच नाही लिपस्टिक लावती की लिप ग्लॉस लावती. सो इकडे लिपस्टिक लावून घेतली आणि थोडीशी शायनिंग मारून घेतली. एवढी छान वाटत होती लिपस्टिक आणि तो माझा आवडता शेड आहे. सो मग इकडं आरशात वगैरे बघून घेतल्याच्यानंतर केसांना प्रोटेक्ट करायचं काम चालू होतं. आता कामावर जायचं म्हणल्यावर मोकळे केस तर काही सोडून जात नाही, कारण गरमीने खूप हालबेहाल होतात. त्याच्यामुळे हे असे विंचरून घेतले आणि काय तर वरती बोज पाडते. तर बघा हे केस कसे झालेत. माझे केस बघून तुम्हालाही लाज वाटत असेल, तर असो, केस थोडेसे इग्नोर करा. त्याच्यानंतर मग माझं असं झालं होतं की बगल में छोरा आणि गाव में ढिंडोरा. इकडे बो बांधायला घेतला आणि मग समजलं क्लचर कुठं ठेवला. बघते तर काय, क्लचर तर बेडवरच होता. सो मग हसत हसत कसं तरी बेडवरून क्लचर उचलला आणि